कुर्डुवाडी शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात, परंतु डीजे लावल्याशिवाय कुठलीही जयंती होऊ शकत नव्हती। यावर्षी प्रथमच डीजे न लावता शिवजयंती पारंपरिक वाद्यानं साजरी झाली। मिरवणुका पाहण्यासाठी महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती, तर डीजे नसल्यामुळे काही मंडळांनी शिवजयंती साजरी केली नाही। कुर्डुवाडीत शिवजयंतीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मिरवणुका काढल्या जायच्या। या मिरवणुकीला मोठमोठे उंच डीजे लावले जायचे। डीजेच्या तालावर प्रकाश झोतात तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती। डीजेच्या आवाजामुळे मात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक गावाबाहेर जात होते व गावात अघोषित संचारबंदीच लागू असायची। कुर्डुवाडी शेजारील 20-25 गावातील तरुण येऊन डीजे पुढे नाचून मिरवणूक काढायचे। मात्र यावर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने डीजे बंदीचा कायदाच लागू केला। गेल्या वर्षी 11 मंडळांनी मिरवणूक काढली होती, यावर्षी फक्त 2 मंडळांनी मिरवणूक काढली। यासाठी कुर्डुवाडी शहरात श्रीकांत बागल यांनी तर भोसरे येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन बागल यांनी भव्य मिरवणूक काढून एक चांगला आदर्श निर्माण केला। सचिन बागल यांच्या एसबी ग्रुपच्या वतीनं व श्रीकांत बागल यांच्या छत्रपती संभाजी चौक शिवजयंती मंडळ यांच्या वतीनं पारंपरिक वाद्याला प्राधान्य देत मिरवणूक काढण्यात आली। ढोल लेझिम हलगीच्या वातावरणात उत्साह आणला। काठी फिरवणं तसंच तलवारबाजीनं अंगावर शहारे आणले। पारंपरिक वाद्यामुळे स्थानिक कलाकारांना रोजगार मिळाला आणि आतापर्यंत परगावचे डीजे चालक लाखो रुपये घेऊन जात होते। या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे डीजेची मिरवणूक असेल तर गाव दुपारी 12च्या पुढे बंद असायचं, मात्र यावर्षीच्या मिरवणुका चालू होत्या तरी गाव उघडं होतं। कुर्डुवाडी येथील श्रीकांत बागल यांच्या मंडळाच्या वतीनं ट्रॅक्टरवर लावलेल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। बॅनरवर लिहिलेले डीजे नसल्यामुळे शिवजयंती न करणं हे अत्यंत चुकीचं आहे, तर शिवजयंतीमुळे डीजे होता असं त्यांनी लिहिलं। पारंपरिक वाद्याच्या या शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी देखील पाहायला मिळाली।